राम राम मंडळी. कसं काय आपली बकरं आता सध्या तिला पण मधल्या इथे ते आता सध्या तिला थोरनाळ्याच्या पुढे आहे. आणि इथं बटऱ्याची कंपनी आहे. बटऱ्याच्या कंपनीची जर असते त्याकडे आपली बकरं आहे. तर सांगायचं काय नाही, तर एवढंच आहे की आपली बकरं आहे ना जरा का शेतात शिरली होती. जे ही शेतं बाकीची सगळी पेरायला येतं काय काय नाही. हे मधले एरिया नाही तर बाकीचे म्हणजे प्रायव्हेटली नाही आमच्यासारखेच राहतात. आम्ही जरा लांब राहिलो आणि ह्या एरियामध्ये काय काय धन करत असे. तर ह्या एरियातला जो वावर आहे काय मका करतात, कापून नेतात, नंतर चारून टाकतात. काय पण चारायला सांगतात किंवा नाही सांगत, नाही तर लोटून टाकतात, असं करतात. म्हणून आता आपण बकरं घातले होते एका शेतात. तर मात्र धांपून काढतात. मी मात्र बकरं धांपून काढलेत आणि आपल्याला वाटतं की चलून मारायची मसाला असेल तर तुम्ही पडते की त्याची जी मका आहे त्या मकाला ना बुरशी लागली. बुरशी लागली तरी पण मकाला बोलून मका न्यायला येतं म्हणून. आणि मला नाही वाटत की मका अशी बुरशी लागली कोण मेन म्हणून. कारण की ज्याला शेत गोळा करायची असते तेव्हा जेव्हा शेतीत आपलं जेव्हा तोडतो ना तेव्हाच गोळा करते किंवा वरचीवर काढतो तेव्हा मात्र दाम. सांगायचं काय ना हेला बरेच दिवस झालेले हे तोडून यायचे. इकडं वावर पेरलेले आणि हे बांधणी चाकचाकी दिसतं ना ह्याची मका काढलेली आहे. हां दुसरं काय ना. आणि तिकडचे वावरांना थोडा बांधला होता, लय मोठा नाही. बाकीचं काही सांगायचं नाही याच्यात. लय पण जास्त प्रूफ असावं म्हणून काहीतरी मारायला बिरायला आलं तर मोठं बघावं. बरोबर की नाही. म्हाताऱ्या बघा कसं म्हातारा दामटं बघा दिसतं ना ते पिवळ्या झेंड्यावर पिवळ्या कपड्यावर बकरं काढले म्हणायला कपड्यावर काढले त्याने जाते ना अर्ध्यावर जाऊन आणल्या अर्ध्यावर आली तर आले या बघ. तर काय नाही आपल्या आईला जरा चेहरा जरा खराब झाला असं नाही एखादा इव्हिनिंग टाईमला असा अवतार झाला. तोंड सुकलेलं आहे चालून आतून. तर बकरांचा म्हटलं थोडा व्हिडिओ काढावा. लई दिवस झाले व्हिडिओ नाही काढा, 2 दिवस झाले. पण आज म्हटलं काढून टाकावं काही थोडाफार तरी व्हिडिओ बघून प्रेक्षकांना आपल्या जे फेमस आहे जे ब्रँड ते राहतं जे लोकांना तोडतं ग्रँडर हे ब्रँड राहतं. तर हे शेतकरी पण इकडचे ब्रँड आहे तिथं. सगळ्यांचे शेतकरी शेतीमध्ये लय प्युअर माल येतं प्युअर. चला बाय राम राम.